छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच युद्धाचे नियम पाळले नाही. महाराज गनिमी काव्याने लढायचे आणि औरंगजेब त्याला दगाबाजी म्हणायचा. पण खरं सांगू का, ते नियमांच्या विरोधात नव्हतं, तर ते स्मार्ट मॅनेजमेंट होतं. महाराजांना माहिती होतं की बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सैन्यासमोर जर सरळ युद्ध केलं तर स्वराज्याचा नाश होईल. म्हणूनच त्यांनी गनिमी कावा वापरला, म्हणजे वेग, चपळता आणि असा हल्ला ज्याची शत्रूने कल्पनाही केली नसेल. व्यवसायात याच तंत्राला आज आपण मार्केटिंगचा बाप म्हणतो. समजा तुमची स्पर्धा एका खूप मोठ्या कंपनीशी आहे, जिचं बजेट कोटीमध्ये आहे. तुम्ही त्यांच्यासारख्याच महागड्या जाहिराती करून त्यांना हरू शकत नाही. इथे वापरा गनिमी कावा. उदाहरण, ज्यावेळेस मोठ्या बँकांकडे मोठी मोठी ऑफिस आणि कर्मचारी होते, तेव्हा छोट्या फिनटेक कंपन्यांनी काय केलं, त्यांनी बँकेसारख्या इमारती उभ्या केल्या नाही. साध्या एका QR कोडच्या जोरावर पूर्ण मार्केट बदलून टाकलं. मोठ्या कंपन्यांना निर्णय घ्यायला महिने लागतात, पण तुम्ही एका रात्रीत तुमची रणनीती बदलून ग्राहकांना जिंकू शकतात. लक्षात ठेवा, व्यवसाय जिंकण्यासाठी तुमच्याकडे सर्वात जास्त पैसा असण्याची गरज नाही, तर तुमच्याकडे सर्वात जास्त वेग आणि अचूकता असणे गरजेचे आहे. शत्रू जिथे कापील आहे तिथेच आपला प्रभाव पाडा. आणि जर तुम्हाला महाराजांच्या गनिमी कावा या स्ट्रॅटेजीची पूर्ण PDF हवी असली तर या रीलला लाईक करून, फॉलो करून, कमेंट मध्ये महाराजांचा यम टाका. डिटेल PDF तुमच्या DM मध्ये येऊन जाईल.